साईज बघू शकता केवढी आहे. हे लहान पापलेट आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. मी तुमचा होस्ट पार्थ आणि तुम्ही बघत आहात ट्रॅव्हलर पार्थ. तर माझी लास्ट व्हिडिओ तुम्ही जर बघितली असेल तर तुम्हाला माहिती असेल की मी फिश ऑक्शनवर व्हिडिओ बनवली होती, दाभोळचं माशांचा लिलाव. तर चांगली झाली व्हिडिओ, पण काही कारणास्तव त्याच्यात माहिती मी जास्त प्रमाणात दिली नव्हती, कारण समुद्रात वादळ झालं होतं आणि मच्छी प्रमाणात जास्त नव्हती, खूप कमी प्रमाणात मच्छी होती. तर मला ती जास्त कव्हर करता आली नव्हती. त्यामुळे मला कमेंट पण आल्या की व्हिडिओ एवढी चांगली झालेली नाही आहे. तर मग मी विचार केला की परत तिकडे जायचं, परत तिकडची व्हिडिओ पूर्ण कव्हर करायचं, जे टॉपिक असेल ते. तर आज पण मला माहीत नाही किती प्रमाणात मच्छी अवेलेबल आहे. तर आज मी तिकडे जातोय. तिकडचं सगळं मला जमेल तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आता आपण धोपावीवरून दाभोळला जाणार आहोत या डिपकोनी. दाभोळला आलोय धोपावीवरून आणि आता दाभोळलाच माशांचा लिलाव आहे. इकडे तयारी चालू आहे सगळी. इकडून आपण समोरून धोपावीवरून इकडे आलोय. हे सगळे बोटी लागलेत. इकडे आता उतरवत आहेत मच्छी. इथे मोठ्या बोटमधनं ह्या लहान बोटमध्ये मच्छी काढली जाते आणि ह्या लहान बोटमधनं इकडे लिलावासाठी आणली जाते. यासाठी त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या प्रकारची मच्छी बघायला मिळते. कोलंबी आहे, पापलेट, कलवे आहेत. बऱ्याच दिवसांनी आपल्याला मांदेली पण पाहायला मिळते. ते पाकलं आहेत. पापलेट बरेच प्रकारचे पापलेट आपल्याला पाहायला मिळते. एकदम लहान साईज पण आहे, मीडियम साईज पण आहे आणि मोठी साईज पण आहे. आपल्याला पाहायला मिळते. इकडे जाडी लेप आहे आणि टायनी लेप आहे. इकडे कोलंबीचे प्रकार आहेत. मुशीचं मटण चांगला लागतो का? हे पण तुम्हाला काही ठिकाणी आहे ना, हा एवढं बनवून फसवतात तुम्हाला. होय गे? काय लोकांना माहिती नसतं काय जास्त. ही गोवागरच लिलाव चालू होतोय. गर्दी बघू शकता तुम्ही. गेल्या वेळेपेक्षा खूप जास्त गर्दी आहे. आज खूप गर्दी आहे लिलावाला.
तर बघू शकता तुम्ही, बार्गेनिंग करायला अजिबात तयार नाहीत. जो रेट आहे त्याच रेटने विकत आहेत. इथे बांधलेली आहे. कोलबी कशी? 700 रुपये. 700 रुपये. जेवण 500. शेवणा 500 रुपये, कोलबी 700 रुपये. झालेले नाही, त्यामुळे पैसे देऊनच मच्छी घ्यायची असं म्हणतात ते. व्हाईट आहे आणि टायनी पण आहे ही कसं आहे? हे 2500 ला, 500 ला. हे सगळे 2500 ला. 500 हे 2500 सर्व. भूमी आहे. कोलबीचा वाटा कसा दादा? दादा मच्छी घेऊन जर सोलायची असेल तरी तुम्ही सोलायला देऊ शकता. इथे कोणीच माहिती द्यायला तयार नाही, बघितलं असेल तुम्ही. मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. खूप गर्दी आहे आज आणि मासे पण खूप प्रमाणात अवेलेबल आहेत. तर तुम्हाला इथे मच्छी घेऊन तुम्हाला इथेच सोलायची असेल तर इथे साईडला बसतात बायका, त्यांच्याकडनं तुम्ही सोलून घेऊ शकता. हे हॉटेल व्यावसायिक असतात ते अशा प्रकारे थर्माकोलचा किंवा प्लॅस्टिकचा कंटेनर आणतात आणि त्यातनं मच्छी नेतात, जेणेकरून ती मच्छी कॅरी करायला बरं पडतं ते. आणि जे टुरिस्ट पण येतील त्यांच्यासाठी पण मी सांगून ठेवतोय की मच्छी नाही लागेल तर पिशवी नका, काहीतरी कंटेनर आणा, थर्माकोलचा कंटेनर आणा, जेणेकरून ती कॅरी पण करायला बरी पडेल आणि त्यात बर्फ टाकून ती बरेच दिवस टिकून पण राहील. बोटी पण येतात ना, त्यांचं पण एक प्रकारचं वेळापत्रक असतं. म्हणजे जो वार खायचा वार असतो, म्हणजे समजा बुधवार, शुक्रवार, रविवार आपण मच्छी खातो, तर त्याच्या आदल्या वारी म्हणजे मंगळवारी आपला उपवास असतो, तर मंगळवारी येतात बोटी. त्याचबरोबर शनिवारी येतात. आता आज शनिवार आहे, उद्या रविवार आहे, कारण उद्या खायचा वार आहे म्हणून आज आल्यात बोटी. म्हणजे प्रत्येक दिवशी असंच असतं, आदल्या दिवशी बोटी येतात, कारण त्यांना माहिती असतं की बऱ्याच प्रमाणात लोक मच्छी घ्यायला येतात आदल्या दिवशीच, दुसऱ्या दिवशीला. आणि लिलाव हा संध्याकाळचा असतो 3:30-4 नंतर. आज तर 4:30 वाजून गेले, 4:30 पावणे 5 झाले, तेव्हा लिलाव सुरू झाला. आपली डिपको येते. आपण ढोपावरून इकडे आलो दाभोळला, तर डिपकोन पण आपण येऊ शकतो आणि फेरीबोट पण आहे. तर मी आता आलोय धोपाव्यात. इकडून आपण धोपाव्यावरून दाभोळला गेलो होतो मच्छी आणायला. इकडे तुम्ही बघू शकता, हे आहे दाभोळ आणि इथेच लिलाव चालू होता या ठिकाणी. आणि ही आता गेली डिपको. तुमच्या इथे काय म्हणतात माहीत नाही, आमच्या इथे डिपको म्हणतात त्याला. आणि ही आहे ती फेरीबोट जे मी मगाशी बोललो, फेरीबोट बार्स काही म्हणा तुम्ही. इथे डॉक्टर मोकल म्हणून आहेत, त्यांची ही फेरीबोट सेवा उपलब्ध आहे. खूप वर्ष आली सेवा उपलब्ध आहे. आणि आपल्या इथे 5 ते 6 ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी खाडी आहे आणि दोन्ही साईडला मुख्य शहर नाही म्हणता येणार पण मुख्य गावं आहेत, त्या ठिकाणी ही सेवा उपलब्ध आहे. तर इकडे गाड्या भरतात आणि त्या साईडला दाभोळला सोडतात आणि सेम तिकडेच प्रोसिजर होते. तिकडे गाड्या भरतात आणि इकडे येऊन सोडतात. तुम्ही बघितलं असेलच किती गर्दी होती ते, आणि माहिती द्यायला पण कोण नव्हता. माझ्या मित्राचे बाबा आहेत, त्यांच्याकडेच मी मच्छी घ्यायला गेलेलो. जेवढा मला कव्हर करता येईल तेवढं मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर तुम्ही नवीन असाल
तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन टॉपिक सोबत. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.